एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याची परिस्थिती खूप वाईट होती. दिवसभर मजुरी करून तो कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. घरात नेहमी पैशाची कमतरता, अन्नाची चिंता आणि दुःखाचे वातावरण असे. पण एक गोष्ट मात्र विशेष होती. गणूच्या मनात भगवान श्रीकृष्णाविषयी अपार श्रद्धा होती. तो रोज सकाळी उठून छोट्याशा मंदिरात जाऊन म्हणायचा, हे कृष्णा, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन मात्र तुझ्यासाठी आहे. गावातील लोक त्याची थट्टा करायचे. कोणी म्हणायचं, फक्त नाव घेतल्याने काही होत नाही, तर कोणी म्हणायचं, देवाने जर ऐकलं असतं तर तू गरीब राहिला नसता. हे ऐकूनही गणू कधी दुःखी होत नसे. तो फक्त हसून म्हणायचा, हा माझा कृष्ण माझी परीक्षा घेतोय. फक्त एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी गावकऱ्यांना पुरुषोत्तम मासाचे महत्त्व सांगितले. साधू महाराज म्हणाले, हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात केलेली छोटी सेवा सुद्धा 1000 पटीने फळ देते. हे ऐकताच गणूच्या डोळ्यात आशा निर्माण झाली. त्याने ठरवले, या संपूर्ण पुरुषोत्तम महिन्यात मी रोज श्रीकृष्णाची सेवा करेन. पण समस्या अशी होती की त्याच्याकडे ना पैसे होते, ना मोठी पूजा करायची क्षमता. मग त्याने मनापासून एक छोटा नियम घेतला. रोज सकाळी मंदिर साफ करायचं आणि एका तुळशीपत्राने श्रीकृष्णाची पूजा करायची. दुसऱ्या दिवसापासून गणू रोज पहाटे उठू लागला. थंड पाण्याने आंघोळ करून तो मंदिरात जायचा. मंदिर झाडायचा, दिवा लावायचा आणि प्रेमाने म्हणायचा, हे कृष्णा, माझ्याकडे सोनं नाही, पैसा नाही, पण हे तुळशीपत्र मी तुला प्रेमाने अर्पण करतो. असं करत अनेक दिवस गेले. एका रात्री गणू झोपला असताना त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला सुंदर प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर मोहक हास्य होतं. श्रीकृष्ण म्हणाले, गणू, तू मला मोठे दागिने दिले नाहीस, मोठी पूजा केली नाहीस, पण तू मला खूप प्रेम दिलेलं आहे. गणू रडू लागला. तो म्हणाला, प्रभू, माझं आयुष्य खूप कठीण आहे. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, चिंता करू नकोस, तुझी भक्ती व्यर्थ जाणार नाही. अचानक गणूची झोप उडाली. तो घामाने पूर्ण भिजलेला होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामासाठी गेला. रस्त्यात त्याला एक व्यापारी भेटला. व्यापाऱ्यांची पैशाची भरलेली पिशवी हरवली होती. गणूला ती पिशवी सापडली. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, घेतले तर माझं आयुष्य बदलेल. पण लगेच त्याला श्रीकृष्ण आठवले. त्याने प्रामाणिकपणे ती पिशवी व्यापाऱ्याला परत दिली. व्यापारी खूप आनंदी झाला. तो म्हणाला, आजच्या काळात इतका प्रामाणिक माणूस मिळणं कठीण आहे. व्यापाऱ्याने गणूला आपल्या दुकानात काम दिलं. हळूहळू गणूची परिस्थिती सुधारू लागली. घरात सुख शांती आली. लोक त्याचा आदर करू लागली. एक दिवस गावातील तेच लोक त्याच्याकडे आले आणि विचारू लागले, तुझं नशीब अचानक कसं बदललं? गणू हसून म्हणाला, हे माझं नशीब नाही, हा पुरुषोत्तम मासाचा आणि श्रीकृष्णाचा कृपेचा चमत्कार आहे. तो पुढे म्हणाला, देवाला मोठे पैसे लागत नाहीत, त्याला लागतं खरं मन आणि श्रद्धा. त्या दिवसापासून संपूर्ण गाव पुरुषोत्तम मासात भक्तिभावाने पूजा अर्चना करू लागली. तर माझी ही छोटीशी कहाणी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन मिळेल. श्री स्वामी समर्थ.